सुरेश धस हे खोक्या भोसलेचे आका आहेत. सुरेश धस यांना खोक्या भोसले हा डबे घेऊन जायचा. आता ते कसले डबे घेऊन जायचा हे सुरेश धस आणि खोक्याला माहिती. परंतु आज सुरेश धस यांनी जेव्हा एका पोर्टलला सांगितलं की त्यांच्या हत्येचा कट शिजवला जातोय किंवा कोणी अशा पद्धतीची माहिती दिली अडकवण्याची, हे सगळं माहिती आहे, तर सुरेश धसांनी तातडीनं पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करावी, गुन्हा दाखल करावा. त्यांचा गृहमंत्र्यांवर विश्वास नाहीये का? खोक्या भोसले आणि सुरेश धस यांचे जे आहेत ते संबंध जगजाहीर आहेत. त्यामुळे मग कुठंतरी सुरेश धस घाबरलेत का? आणि मग त्यांना चित्रपटांची आवड आहे, त्यामुळे चित्रपटांचे डायलॉग, चित्रपटांचे सीन क्रिएट करणं हे त्यांना फार छान जमतं. त्यामुळे अशा पद्धतीचे काहीतरी डायलॉग मारायचे, काहीतरी सीन जो आहे तो क्रिएट करायचा आणि बातमी द्यायची. म्हणजे स्वतः सुरेश धस यांना विलन करण्याचा कोणी प्रयत्न करत नाही, पण त्यांना बीडच्या राजकारणात जे आहे ते हिरो व्हायचंय. म्हणून अशा पद्धतीचा जो आहे तो या प्रकरणाचा बाऊ करण्याचा प्रयत्न केला जातोय, सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि खोक्या भोसलेला सुद्धा या प्रकरणात सुरेश धस वाचवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना खरोखरच एवढी गंभीर गोष्ट माहीत असेल, त्यांना ती नावं माहिती असतील, अशी जर घटना समोर आली असेल तर ताबडतोब त्यांनी गुन्हा दाखल करावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.